Hello friends, today we are going to learn second concept of statistics. Okay, concept काय बघा median. ओके, आपण 9th स्टँडर्ड मध्ये म्हणजे लास्ट इयरला आपण ऑलरेडी मीडियन आपण शिकलेलो आहोत. ओके, मग 9th स्टँडर्ड मध्ये आपण मीडियन कसा फाइंड आउट करत होतो. तुम्हाला एक न्यूमरिकल डाटा दिला होता. तो डाटा आपण असेंडिंग ऑर्डरने मांडतो. असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय सांगा, चढता क्रम. म्हणजे पहिल्यांदा लहान संख्या, मग त्याच्यापेक्षा मोठी, त्याच्यापेक्षा मोठी, लहानापासून मोठ्या संख्येपर्यंत आपण त्याची मांडणी करत होतो सिक्वेन्सने. आणि मांडणी केल्यानंतर जो मध्ये सेंटरला जो काही नंबर येईल सेंटरला, त्याला आपण काय बोलतो, मीडियन बोलतो. बरोबर ना. आता आपला मीडियन फाइंड आउट करायचं आहे, पण कसं त्याची ग्रुप फ्रिक्वेन्सी, जर तुम्हाला ग्रुप फ्रिक्वेन्सी दिलेली असेल तर मीडियन कसं फाइंड आउट करायचं आपल्याला बघायचं आहे. ओके, त्याचा एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय बघा, मीडियन इज इक्वल टू एल प्लस स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये n/2 मायनस CF अपॉन F स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट इंटू H. फॉर्म्युला पाठ करून ठेवायचं, लक्षात घ्या. फॉर्म्युला सगळी कायम पाठच पाहिजे. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. आता फॉर्म्युल्यात एल म्हणजे काय सांगा, ते खाली तुम्हाला ते लिहून दिलं आहे आम्ही. एल इज इक्वल टू लोअर क्लास लिमिट ऑफ द मीडियन क्लास. ओके, मीडियन क्लास, क्लास म्हणजे तुम्हाला माहिती, समजा एखादा क्लास घेतो, समजा इथे क्लास घेतला मी 20 to 30, समजा हा एक मीडियन क्लास आहे समजूया आपण. ओके, आपण गृहीत धरूया मीडियन क्लास आपण कसा काढायचा तो आपण एक्झाम्पल मध्ये बघणारच आहोत. ओके, सपोज हा 20 to 30 आहे, काय सांगा, मीडियम क्लास आहे, मीडियम क्लास आहे. ओके, त्याचं लोअर क्लास लिमिट म्हणजे काय सांगा, मीडियन क्लासचं लोअर क्लास लिमिट म्हणजे सुरुवातीची पहिली जी व्हॅल्यू असते बघा, ही, याला आपण काय म्हणतो सांगा, लोअर क्लास लिमिट असं म्हणतो. याला म्हणायचं लोअर क्लास लिमिट, त्याला म्हणायचं अप्पर क्लास लिमिट. ओके, आपण हे लक्षात घ्यायचं, फक्त लोअर क्लास लिमिट म्हणजे एल ची व्हॅल्यू काय आहे सांगा, जो मीडियम क्लास असेल त्याची जी आधीची जी व्हॅल्यू आहे, ओके, ती त्याला आपण लोअर क्लास लिमिट म्हणजे एल इज इक्वल टू आपण इथे 20 घेतले असते आपण. ओके, नंतर एन इज इक्वल टू टोटल फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी आपण मागच्याच कन्सेप्ट, मागे जी आपण मीनची कन्सेप्ट बघितली, आता फ्रिक्वेन्सी आपण ऍडिशन करतो बघा, माहिती ना, समिशन ऑफ FI, त्याला आपण एन असं म्हणतो. तुम्हाला मागे मी सांगितलं ऑलरेडी. म्हणजे फ्रिक्वेन्सी जी आपण टोटल मारायची फ्रिक्वेन्सीच्या कॉलमची, ती काय असेल ते आपण एनच्या ठिकाणी घेणार. ओके, CF म्हणजे काय, CF म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रिसिडिंग द मीडियन क्लास. आता समजा हा मीडियन क्लास आहे 20 to 30, प्रिसिडिंग म्हणजे त्याच्या आधीचा, याच्या वरच्या रो मध्ये जो काही क्लास असणार आहे क्लास, ओके, त्या क्लासची CF ची व्हॅल्यू किती आहे, म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती आहे, ती जी काय असेल त्याला आपण काय म्हणायचं सांगा, CF म्हणणार. ओके, ती लेस दॅन टाईपची असते. आपण ते एक्झाम्पल सॉल्व्ह करते बघूया. CF F मीन्स फ्रिक्वेन्सी ऑफ द मीडियन क्लास. आता हा जो मीडियन क्लास आहे त्याची फ्रिक्वेन्सी तुम्हाला जे पुढच्या कॉलम मध्ये भेटणार आहे. ओके, त्याची जी काय फ्रिक्वेन्सी असेल ती F ची व्हॅल्यू ठेवायची. आणि H म्हणजे काय सांगा, H मीन्स क्लास इंटरवल ऑफ द मीडियन क्लास. म्हणजे जो मीडियन क्लास आहे, हा मीडियन क्लास आहे, त्याचा क्लास इंटरवल म्हणजे दोघांच्या मध्ये डिफरन्स 30 - 20 किती आहे सांगा, 10 येणार आहे. म्हणजे क्लास इंटरवल आपण इथे किती घेतला असता, 10 घेतला असता. ओके, समजतंय ना, एवढं लिहून घ्या, स्क्रीनशॉट मारून. लेट्स लर्न प्रॅक्टिस सेट 6.2. ओके, प्रॅक्टिस सेट 6.2 मध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल बघतोय. त्याने एक्झाम्पल मध्ये त्यांनी काय म्हटले बघा, तुम्हाला एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करणारे जे वर्कर्स आहेत त्यांचा डेली ते किती तास काम करतात याचा तुम्हाला ते डाटा दिलेला आहे बघा. ओके, नंबर ऑफ वर्कर्स. ओके, सेकंड रो मध्ये नंबर ऑफ वर्कर्स आहेत आणि फर्स्ट रो मध्ये हे नंबर ऑफ वर्कर्स किती तास काम करतात ते तुम्हाला दिलेलं आहे. ओके, म्हणजे 8 ते 10 तास काम करणारे किती, 150 कामगार आहेत. 10 ते 12 तास काम करणारे 500 कामगार आहेत. ओके, असं तुम्हाला डाटा दिलेला आहे आणि दिलेला जो डाटा आहे त्याचा आपलं मीडियन फाइंड आउट करायचं आहे. ओके, आता एक ग्रुप फ्रिक्वेन्सी आहे, याला ग्रुप आहे 8 to 10, हा क्लास एक ग्रुप आहे, लक्षात घ्या. ओके, आपण 9th मध्ये जो काढतो आपण तो तुम्हाला सरळ डाटा दिला होता, त्याचा आपण असेंडिंग ऑर्डर मध्ये प्रमाणे मांडत होतो आणि असेंडिंग ऑर्डर प्रमाणे मांडून आपण जो मिडलला येईल त्याला आपण मीडियन असं म्हणतो. ओके, आता आपल्या इथे काय सांगत, आपण ग्रुप फ्रिक्वेन्सी आपल्याला दिलेली आहे आणि ग्रुप फ्रिक्वेन्सी वरून आपल्याला काय करायचं सांगा, इथे आपल्याला मीडियन फाइंड आउट करायचं आहे. चला आपण बघूया पहिल्यांदा सोल्युशन. इथे एक गोष्ट लक्षात घ्या,
तुम्हाला इथे मीडियन काढते सुरुवातीला तुम्हाला 3 कॉलमचं आपलं टेबल करायचं आहे. किती? 3 कॉलम्स. ओके. जर दिलेला क्लास जर कंटिन्युअस असेल तर 3 कॉलम आणि कंटिन्युअस नसेल तर 4 कॉलम. ओके. आता कंटिन्युअस म्हणजे काय आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करतो बघूया. ठीक आहे. पहिल्यांदा मी 3 कॉलमचं टेबल तयार करून घेतो. तीन कॉलमचं मी टेबल केलं. पहिल्या कॉलमला मी म्हणणार क्लास, त्याला म्हणतो मी क्लास. ओके. क्लास मध्ये डेली नंबर ऑफ अवर्स म्हटलं ते चाललंय ते डेली नंबर ऑफ अवर्स. ओके. याला आपण क्लास म्हणतो. सेकंड कॉलमला फ्रिक्वेन्सी. ओके. तुम्हाला फ्रिक्वेन्सी माहित आहे, आपण मागच्या मीन मध्ये आपण बघितलेलं आहोत. ओके. इथे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ओके. ही लेस दॅन टाईपची असते. लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी वाटल्यास ते ब्रॅकेट मध्ये लिहा. लेस दॅन टाईप. ओके. आणि इथे खाल्ल्या CF मीन्स क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. सुरुवात मी इथे क्लास मांडून घेतो. क्लास कोणती आहे ना सांगा. 8 to 10, 10 to 12, 12 to 14, 14 to 16 हे क्लास आहेत. आपण मागे बघितलेलं आहोत जस्ट आपण मागच्याच प्रॅक्टिस सेट मध्ये. 10 to 12, 12 to 14, 14 to 16. ओके. तुम्हाला मी मगाशीच सांगितलं जर क्लास कंटिन्युअस असतील तर आपल्याला किती कॉलम करायचे सांगा. 3च कॉलम करायचे. ओके. आणि क्लास कंटिन्युअस नसतील तर 4 कॉलम करायचे. आता क्लास कंटिन्युअस म्हणजे काय, इथे मी 3च कॉलम केले त्याचा अर्थ क्लास कंटिन्युअस आहे. आता क्लास कंटिन्युअस म्हणजे काय ते बघा आधी. तुम्हाला एक्झाम्पल बघितल्यावर समजलं पाहिजे मला क्लास कंटिन्युअस करायचे आहेत की नाही. म्हणजे मला इथे 3 कॉलम करावे लागतील की 4 कॉलम करावे लागतील हे एक्झाम्पल बघितल्यावर समजलं पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. आता क्लास कंटिन्युअस म्हणजे काय ते एक लक्ष द्या. आता जो पहिला जो क्लास आहे त्याचे अप्पर क्लास लिमिट आहे. अप्पर क्लास लिमिट किती ते 10 आहे बरोबर ना. तेच अप्पर क्लास लिमिट ते सेकंड पुढचा जो क्लास असेल त्याचं लोअर क्लास लिमिट असलं पाहिजे. म्हणजे इथे जी व्हॅल्यू असेल जी काय संख्या असेल तीच इथे असली पाहिजे पुढच्या क्लासला. ओके. इथे 12 आहेत बघा. इथे पण 12 आलेत ना. इथे 14 आहेत. इथे पण काय सांगा इथे 14 आलेत बघा. आले की नाही. याला आपण काय म्हणतो क्लास कंटिन्युअस म्हणतो. म्हणजे क्लास पहिला जो क्लास आहे तो ज्या ठिकाणी संपतो तिथे 10 वर संपला बा पहिला क्लास. 8 to 10. दुसरा क्लास तिथूनच चालू झाला बा 10 to 12 लागून त्याला लागून आहे म्हणजे कंटिन्युअस आहे. ओके. इथले 10 इथे पाहिजे. इथे जी काय व्हॅल्यू असेल ती इथे पाहिजे. इथली व्हॅल्यू इथे पाहिजे. आणि इथलं अप्पर क्लास लिमिट हे नेक्स्ट जो क्लास आहे त्याचा लोअर क्लास लिमिट असलं पाहिजे. ठीक आहे. याला आपण कंटिन्युअस असं म्हणतो. आता कंटिन्युअस नसते म्हणजे असं का इथे जर 10 असेल समजा आणि इथे 11 असतील तर त्याला आपण कंटिन्युअस म्हणणार नाही. ओके. हे इथे क्लास कंटिन्युअस आहेत. ओके. क्लास कंटिन्युअस नसलेलं पण तुम्हाला मी एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून देणार आहे. ठीक आहे. चल आपण नेक्स्ट बघूया. आता फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी किती आहे बघा. पहिल्या क्लासची फ्रिक्वेन्सी आहे 150. दुसऱ्याची किती आहे सांगा 500. थर्डची आहे 300 आणि फोर्थची आहे 50. फ्रिक्वेन्सी तुम्हाला माहित आहे नो प्रॉब्लेम. आता क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाइम म्हणजे काय सांगा. ही एकदम इझी आहे. अवघड असं काही नाही. पहिल्यांदा हे जे 150 आहेत ना हे 150 ते आहेत तुम्हाला इथे लिहायचे. ओके. लेस दॅन टाइप म्हणजे सांगा 150 आहे. ओके. म्हणजे 150 पेक्षा लहान. 150 पेक्षा लहान असं म्हणतो. इथे 500 आहे बरोबर ना. काय करणार सांगा इथे किती लहान सांगा. हे 150 प्लस हे 500 दोघांचे ऍडिशन करायचं. किती सांगा 150 प्लस 500 650. काय करतोय मी समजते ना. हे बघा या दोघांचं मी ऍडिशन केलं. या दोघांचं या संख्येचं या दोघांचं ऍडिशन केलं. येणारी जी काय व्हॅल्यू आहे ते मी इकडे घेतली. समजलं. आता इथे काय नाही इथे बस हे 650 प्लस हे 350
आता ह्या दोघांचं ऍडिशन करायचं. ओके, किती येईल सांगा मला पटकन. 650 प्लस 300 950. ओके, समजलं ना. या दोघांचं ऍडिशन इथे आलं तर या दोघांचं ऍडिशन 950 प्लस 50 किती सांगा 1000. ओके, समजलं. सीएफ कसा काढला मी तो, तिथे आपण सीएफ काढलाय. ही फ्रिक्वेन्सी ऑलरेडी आहेच. ओके, सगळ्यात शेवटला टोटल करायची. टोटल आता एफ याची जी टोटल असेल त्याला आपण एन असं म्हणतो. डायरेक्ट मी एनच लिहितो. त्याला समेशन ऑफ एफ आय असं म्हटलं तरी चालेल. ओके, किंवा एन म्हणा. ओके, आता याची टोटल तुम्हाला परत परत करत बसण्याची गरज नाही. इथे सगळ्यात आता सीएफ आपण काढलं. सीएफ ची सगळ्यात शेवटची जी व्हॅल्यू असते, सगळ्यात शेवटची रोल आहे ती त्याची ऍडिशन असणार आहे, बेरीज असणार आहे. समजलं काय म्हटलं ते. सीएफ मध्ये सगळ्यात शेवटची जी किंमत आपण इथे काढली आहे 1000 तीच एन असणार आहे ते. ओके, तुम्हाला याची काय बेरीज काढण्याची गरज नाही. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट. ओके, नेक्स्ट स्टेप लक्षात घ्या. एवढं झाल्यानंतर आपल्याला n/2 आधी आपल्याला काढावं लागेल. ओके, n/2 ची व्हॅल्यू आधी काढून घ्यायची. का तर आपला मीडियन क्लास आपल्याकडे 4 क्लास 8 to 10 आहे, 10 to 12, 12 to 14, 14 to 16. बरोबर ना. आपला मीडियन जर फाइंड आउट करायचा झाला तर आपण मीडियनचा फॉर्म्युला यूज केला पाहिजे. मीडियनचा फॉर्म्युला यूज करायचा झाला तर आपण मीडियन क्लास माहित असला पाहिजे. मीडियन क्लास कसा काढायचा तर आपल्याला n/2 चा फॉर्म्युला यूज करायचा. ओके, n/2 n ची व्हॅल्यू किती सांगा 1000 आहे. बाय 2 n ची व्हॅल्यू 1000/2 घेतले. 1000/2 कोणत्याही व्हॅल्यूला आपण 2 ने डिवाइड करतो. याचा अर्थ सांगा ती जी व्हॅल्यू असते तिचे हाफ करायची. लक्षात घ्या, 2 ने डिवाइड करत बसायचं नाही. 1000/2 म्हणजेच 1000 चे हाफ किती सांगा 500. म्हणजे n/2 मला किती भेटेल सांगा 500. याच्यावरून आपला मीडियन क्लास भेटणार आहे. ओके, आता 500. आता आपण सीएफ चे काढलं. सीएफ, या सीएफचा अर्थ काय समजून घ्या. 150 म्हणजे लेस दॅन 150 म्हणजे 1 पासून 150 पर्यंत, याच्यावरती नाही. ओके, आता 1 पासून 150 पर्यंत. 650 म्हणजे 1 पासून 650 पर्यंत, लेस दॅन 650. ओके, 1 पासून 650 पर्यंत. 950 म्हणजे सीएफ 950 असं तर सांगा 1 to 950, 1 ते 950 पर्यंत. आणि 1000 म्हणजे 1 to 1000 पर्यंत. ओके, म्हणजे 1000 पेक्षा लहान, 950 पेक्षा लहान, 650 पेक्षा लहान, 150 पेक्षा लहान. ओके, आता 500 ही जी व्हॅल्यू आहे ती पहिल्या सुरुवातीला कोणत्या सीएफ मध्ये भेटते ते आपल्याला बघायचं. आता 150 पेक्षा लहान म्हटलं, 150 पेक्षा लहान ज्या संख्या त्याच्यात आपलं 500 भेटतील का, नाही भेटणार. बरोबर ना. नेक्स्ट बघूया 650. 650 पेक्षा लहान मात्र हे 500 650 पेक्षा लहान आहे. म्हणजे आपला सुरुवातलाच कोणत्या क्लासमध्ये भेटते सांगा आपल्याला, या क्लासमध्ये भेटते. समजतंय ना. याच्या पुढे पण आपल्या खाली खाली भेटणार आहे, पण पुढचे आपल्याला नको आहे. लक्षात घ्या, पहिल्यांदा कोणत्या क्लासमध्ये भेटते त्याला आपण मीडियम क्लास असं म्हणतो. ओके, म्हणजे आपला 650 मध्ये भेटले, याचा अर्थ आपला मीडियम क्लास कोणता आला सांगा 650 चा. कोणत्या सांगा 10 ते 12. समजलं कसं काढलं ते. 10 ते 12 हा जो क्लास आहे याला आपण मीडियम क्लास असं म्हणणार. ओके, आता आपण फॉर्म्युला यूज करणार. मीडियन इज इक्वल टू फॉर्म्युला काय सांगा एल प्लस ब्रॅकेट मध्ये n/2 मायनस सीएफ अपॉन एफ इंटू एच. ओके, या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला फॉर्म्युला ठेवायचे. बरोबर ना. सुरुवातीला मी सगळ्या व्हॅल्यू काढून घेतो. आता आपला इथे मीडियन क्लास तर समजलाय, आपण काढू शकतो. तुम्हाला मग एल म्हणजे मी काय सांगा, एल मीन्स लोअर क्लास लिमिट ऑफ मीडियन क्लास. मीडियन क्लासचं लोअर क्लास लिमिट हे आणि अपर क्लास. आपण लोअर क्लास पाहिजे किती एल बरोबर 10 घेणार. मीन्स हिअर एल इज इक्वल टू 10 भेटेल मला. समजते ना. n/2 परत काढत बसायचं नाही. ऑलरेडी आपण n/2 इथे काढलेला आहे किती सांगा 500. डायरेक्ट इथे आपलं 500 ठेवायचे. ओके, आता सीएफ बघूया. सीएफ म्हणजे तुम्हाला काय प्रिसिडिंग क्लास.
जो मीडियन क्लास आहे, मीडियन क्लास हा मीडियन क्लास आहे, त्याच्या प्रेसिडिंग क्लासचा आपला सीएफ काढायचा. सीएफ म्हणजे आता हा मीडियन क्लास प्रेसिडिंगच्या आधीचा कोणता आहे सांगा, 10 to 12 आहे हा मीडियन क्लास. त्याच्या आधीचा 8 to 10 येणार आहे, बरोबर ना. या क्लासचे ते सीएफ किती सांगा, 150. त्याला आपण सीएफ बोलणार. त्यामुळे याला आपण सीएफ किती आहे सांगा इथे 150. ओके. आपला एफ पाहिजे. एफ इज इक्वल टू एफ फ्रिक्वेन्सी, मिडल क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे सांगा इथे 500 आहे. एफ घेतला मी 500 आणि एच पाहिजे आहे. एच ची व्हॅल्यू किती आहे सांगा. एच मीन्स डिफरन्स बिटवीन द लोअर क्लास लिमिट अँड अप्पर क्लास लिमिट. ओके. त्या क्लास मधला डिफरन्स 12 मायनस 10 किती आहे सांगा 2. मीन्स एच इज इक्वल टू किती घ्यायचे सांगा मला इथे 2 घ्यायचे. समजते काय करते मी आता, मी व्हॅल्यू ठेवणार पटपट. एच ची व्हॅल्यू ठेवली 10 मी प्लस n/2 तुम्हाला माहिती आहे आपण 500 काढलाय. n/2 500 ते घेतले मी मायनस सीएफ किती आहे बघा 150 डिवाइड बाय एफ किती आहे 500 इंटू एच ची व्हॅल्यू आहे 2. ओके. मीन्स 10 प्लस 500 मायनस 150 किती आहे सांगा 350 डिवायडेड बाय 500 इंटू 2. ओके. 500 ने 350 ला डिवाइड करा किंवा तुम्हाला जवळ 2 ने याला डिवाइड केलं तरी चालेल. पहिल्यांदा मी या 0 ला 0 कॅन्सल करतो मी. ओके. इथे 2 राहिले, इथे 50 राहिले, बरोबर ना. मीन्स 2 1 जा 2, 50 ला डिवाइड केलं तिथे येणार 25. 25 2 जा 50. राहिले का सांगा इथे 10 प्लस 35 डिवायडेड बाय 25. ओके. याचा आन्सर काय सांगा. डायरेक्टली तुम्ही 25 आणि 35 ला डिवाइड करून त्यांची ऍडिशन केलात तरी चालेल, किंवा असं करा डिनॉमिनेटर सेम करा आणि नंतर डिवाइड करा तरी चालेल, तुम्हाला जमेल तसं करा. ठीक आहे. मी करतो 10 प्लस यांचं डिवायडेशन करतो मी 35 डिवाइड बाय 25 किती येईल आन्सर 25 1 चा 25 येईल. पुढे पॉइंट येणार 10 राहिले 25 4 चा मीन्स 1.4. ओके. 10 प्लस 1.4 किती येणार सांगा 11.4 मीन्स 11.14 होईल. म्हणजे मला मीडियन किती भेटलं सांगा इथे 11.14. ओके. खाली आन्सर लिहा. लेट्स सी थर्ड क्वेश्चन. ओके. या क्वेश्चन मध्ये त्यांनी काय म्हटलंय बघा. तुम्हाला मुंबई पुणे एक्सप्रेस आहे, मुंबई पुणे एक्सप्रेस वरून ज्या गाड्या जातात त्या गाड्यांचं तुम्हाला ऍव्हरेज स्पीड त्याचा तुम्हाला डाटा आहे तुम्हाला दिलेला आहे. ओके. त्या दिलेल्या डाटावरून आपल्याला मीडियन फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. चला तर आपण बघूया. आपण जे मागचं जे एक्झाम्पल बघितलं त्यातले जे क्लास होते क्लास ते कंटिन्युअस होते. इथे क्लास कंटिन्युअस नाही आहे म्हणून मी मुद्दाम 3 नंबरचं एक्झाम्पल घेतलंय, तुम्हाला समजलं पाहिजे. इथे क्लास बघा 60 to 64 आहे. तुम्हाला काय नाही पहिल्या क्लासचं अप्पर क्लास लिमिट, हे जे अप्पर क्लास लिमिट आहे ते सेकंड क्लासचं लोअर क्लास लिमिट पाहिजे. इथे जर 64 असतील तर इथे पण 64 पाहिजे होते, पण आहेत का नाही आहेत. याचा ते क्लास कंटिन्युअस नाही. तुम्हाला काय म्हटलं क्लास जर कंटिन्युअस नसतील तर आपल्याला किती कॉलम करायचे आहे 4 कॉलमचं एक टेबल बनवायचं आहे. बनवून घेतो 4 कॉलमचं टेबल. नीट लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट आहे एक्झाम्पल. याच्यावर तुम्हाला एक्झाम्पल पेपरला येऊ शकतं. ओके. पहिल्या कॉलमला म्हणणार मी क्लास ऍव्हरेज स्पीड, ऍव्हरेज स्पीड. ओके. सेकंड कॉलमला आपण काय करायचं पहिल्यांदा क्लास कंटिन्युअस करून घ्यायचे. ओके. इथे क्लास असणार तर इथे कंटिन्युअस करून लिहायचे आपल्याला, म्हणजे काय असं कंटिन्युअस क्लास. कंटिन्युअस क्लास. ठीक आहे. बाकी सेम पुढचे कॉलम फ्रिक्वेन्सी थर्ड कॉलम त्याला आपण FI म्हणतो. आणि लास्ट कॉलमला काय म्हटलं मी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. त्याला आपण लेस दॅन टाईप म्हणतो. ओके. चला तर प्रथम
आपल्याला फास्ट सॉल्व्ह करायचं, लक्षात घ्या. मगाच्या व्हिडिओला आपण जवळजवळ पहिल्या एक्झाम्पल आपण 15 मिनिटं लागले, एवढा वेळ एक्झामला लावून चालणार नाही. तुम्हाला मी एक्सप्लेन करतो, मी वेळ लागतो. प्राथमिक फास्ट घेणार, थोडंसं स्पीड वाढली आहे. ठीक आहे. पहिल्यांदा ऍव्हरेज स्पीड म्हणजे क्लास आहे ते क्लास मी ते क्लासच्या कॉलम मध्ये लिहून घेतो. 60 to 64, 65 to 69 हे वरचे, 70 to 74, 75 to 79, 80 to 84, 85 to 89. ओके, सगळे मी क्लास लिहून घेतले बघा. आता हे क्लास कंटिन्युअस कशी करायची, म्हणजे इथली जी व्हॅल्यू आहे 64 ती इथे आली पाहिजे, किंवा इथे जी काय व्हॅल्यू असेल ती मला सेम पाहिजे दोन्ही व्हॅल्यू. ओके, अशा वेळेला काय करायचं बघा, हे जे हे बघा पहिल्या क्लासचा, हा जो पहिला क्लास आहे त्याचं अप्पर क्लास लिमिट आणि दुसऱ्या क्लासचं लोअर क्लास लिमिट. ओके, पहिल्या क्लासचं अप्पर क्लास लिमिट आणि 2 नंबरच्या क्लास मध्ये लोअर क्लास लिमिट, यांच्यामध्ये डिफरन्स काढायचा, फरक. ओके, किती आहे सांगा, 65 मायनस 64 किती आहे सांगा, तेव्हा 65 मायनस 64 किती आहे, 1 येणार. समजलं. या 1 ला जो काही डिफरन्स येईल त्या 1 ला 2 ने डिवाइड, जो काही डिफरन्स येईल त्याला, इथे 1 आला मी 1 घेतला, डिफरन्सला 2 ने डिवाइड करायचं. 1/2 किती आहे सांगा, 0.5. हे 0.5 खूप महत्वाचे. ठीक आहे, काय करायचं बघा, आता आपण हे जे 0.5 काढले ते इकडचं, आता हे क्लास सगळ्या क्लासचं जे लोअर क्लास लिमिट आहे, लोअर क्लास लिमिट हे इकडचं 60, 65, 70, 75 हे लोअर क्लास लिमिट आहे. ते लोअर क्लास लिमिट मधून एक 0.5 मायनस करायचे आणि अप्पर क्लास लिमिट मध्ये 0.5 ऍड करायचे. म्हणजे काय सांगा, या 60 मधून जर मी 0.5 मायनस केले, वजा केले, तर काय सांगा, 60 मधून 60 म्हणजे 60, 0.5 म्हणजे अर्धा, 60 मधून अर्धा गेला तर 59.5, म्हणजे काय सांगायचे 59.5. ओके, किंवा 55 येतो. ठीक आहे, 50 घेऊया, 59.50. ठीक आहे, या 5 वरती किती 0 वाढवा तर काही त्याचा अर्थ बदलत नाही. 0.5, 0.50, 0.500 सेम असतात, लक्षात घ्या. इथे मी पॉईंटच्या वेळी 2 प्लेस घेतले, लक्षात घ्या. ओके, 59.50 झालं, त्यातून मी 0.5 मायनस केला, यात 64 मध्ये 0.5 मी ऍड करणार, म्हणजे 64.50 होईल. समजलं काय केलं मी? तसंच सेम सगळ्या क्लासमध्ये करायचंय. ओके, आता इझी झालं. पहिला क्लास तुम्ही एकदा काढला की पुढचे क्लास घ्यायचे एकदम इझी आहे, पटपट होणार आहे. इथली व्हॅल्यू सरळ इथे घेऊन टाकायची, 64.50. यातून वजा करत बसायची गरज नाही, तेवढेच बरोबर तेवढेच होणार आहे. ओके, इकडचे फक्त हे 69 आहेत ना, इकडचे अप्पर क्लास, त्यात फक्त 69.50 करायचं. हे 69.50 मी इथे घेतले, इथे 74 आहे, 74.50. हे 74 इकडे घ्यायचे, इथे 79.50. हे इथे येते मी 79.50, इकडे येणार 84.50. 84.50 इकडे घेतले, इकडे येतील 89.50. ओके, एकदम इझी आहे, का अवघड नाही. फक्त आता डिफरन्स सेम काढा, सरळ काढा, त्याला 2 ने डिवाइड करून जी काय व्हॅल्यू येईल ती फक्त इकडून पहिल्या क्लास म्हणून लेस करायची आणि अप्पर लिमिट मध्ये ऍड करायची. ओके, फ्रिक्वेन्सी तुम्हाला माहिती आहे, पटपट लिहून घ्या. पहिल्या क्लासचे 10, 34, 55, 85, 10 and 6. ओके, क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी काढायची मग सांगितले. पहिल्यांदा 10 आहे तशीच घ्या, 10 प्लस हे 34 करायचे, किती वेळा सांगा, 44. 44 प्लस 55, 99. 99 प्लस 85, 9 प्लस 4 14, 1 कॅरी केला, 9 9 18. 184 होतील, 184 प्लस 10, 194. 194 प्लस 6, 200. मीन्स एन किती येणार सांगा, 200. हेच 200 म्हणजे एन असतो. ओके, त्याला मी ते टोटल म्हणतो. ओके, n इज इक्वल 200 भेटले. नेक्स्ट स्टेप तुम्हाला काय आहे सांगा, मी n/2 करायचा. n/2 इज इक्वल टू 200/2 इज इक्वल टू किती आहे सांगा, 100. ओके, टेबल पूर्ण आल्यानंतर n ची व्हॅल्यू भेटल्यानंतर आपला n/2 करायचं. n/2 इज इक्वल n ची व्हॅल्यू 200 आहे, बाय 2 केलं मी आले 100.
ठीक आहे. हे 100 आपल्याला कुठे भेटतात बघा. मग असं कसं हे 10 म्हणजे 0 to 10 किंवा 1 to 10 म्हणू आपण. ओके, 1 to 10 मध्ये आपल्याला 100 नाही भेटणार, 1 to 44 मध्ये 100 पण नाही भेटणार, 1 to 99 मध्ये पण 100 भेटत नाही, 1 to 184 मध्ये भेटतात. बरोबर ना. मीन्स 1 to 184 मध्ये आपल्याला इथे बघा याच्यामध्ये भेटणार आहे. म्हणजे आपण मीडियन क्लास कोणता घेणार सांगा. 184 ज्याची सीएफ आहे तो मीडियन क्लास. ओके, आता मीडियन क्लास इकडचा घ्यायचा नाही, याच्यापासून आपण नवीन क्लास तयार केलाय हा घ्यायचा. याचा विषय क्लोज, इकडे बघायचा नाही आता इथून पुढे. ठीक आहे. आता आपल्या एल ची व्हॅल्यू भेटेल बघा. याला आपण एफ म्हणतो, लक्षात घ्या. हा झाला एफ. आधीचा क्लास असतो त्याला आपण सीएफ म्हणतो. ठीक आहे. हे जे आहे इथली व्हॅल्यू त्याला आपण काय म्हणतो, ही जी व्हॅल्यू आहे त्याला आपण काय म्हणतो एल म्हणतो, लोअर क्लास मध्ये. त्याला आपण पटकन व्हॅल्यू लिहून घेतो मी. हियर एल इज इक्वल टू किती आहे सांगा. हा जो क्लासचा लोअर क्लास लिमिट 74.50. ठीक आहे. एफ किती आहे सांगा. आधी सीएफ घेतो. सीएफ किती आहे सांगा. सीएफ म्हणजे जो मीडियम क्लास आहे त्याच्या अलीकडचा क्लास म्हणजे आधीचा कोणता हा वरचा त्याची सीएफ 99. सीएफ किती घेतली सांगा मी 99 घेतली. एफ किती घेणार मी मीडियम क्लासची फ्रिक्वेन्सी 85 आणि एच मीन्स हाईट ऑफ क्लास किती आहे बा. हाईट ऑफ क्लास या दोघांचं सबट्रॅक्शन करा. 79 मायनस 74 करा. आन्सर येईल 5. ठीक आहे. आता आपला मीडियनचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. काय फॉर्म्युला सांगा. एल प्लस ब्रॅकेट मध्ये n/2 मायनस सीएफ अपॉन एफ इंटू एच. ओके, लोअर क्लास लिमिट किती सांगा 74.50 प्लस n/2 ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी काढली आहे 100. ठीक आहे, तो इथे मी 100 मायनस सीएफ किती आहे सांगा 99 बाय एफ किती 85 इंटू एच आहे 5. ठीक आहे. म्हटलं ब्रॅकेट ठेवा. आता मला सांगा 74.50. आधी हा ब्रॅकेट सॉल्व करायचा. 100 मायनस 99 1 येणार 1/85 इंटू 5. ओके, 1750 5 1 5 17 5 85. बरोबर ना. 17 5 85. तर राहिलं का सांगा इथे 74.50 प्लस 1/17 राहिले. 74.50 प्लस यांचे डिवायडेशन किती येईल बघा 0. इथे 10 होतील परत 0 100 6 येते काय 17 6 नाही 5 जाईल 5 पॉईंट समथिंग येईल पुढे म्हणजे 0.05 पॉईंट पुढे येणार आहे. मी राउंडिंग करून 0.06 घेतो. ओके, तुम्ही याचं जर डिवायडेशन केलं तर 0.05 आणि पुढे असं काहीतरी पुढे येईल. ठीक आहे, 5 1 किंवा 5 2 असं तरी येईल. ते 0.05 पुढे घेण्यापेक्षा सरळ 0.06 राऊंड अप करून घेतलं, अप्रॉक्सिमेट घेतलं. यांची एडिशन करा. 74.50 प्लस 0.06 किती येणार सांगा 74.56. Therefore, median of given data is काय ना सांगा 74.56. काय व्हेकल वर काय असेल तर लिहायचं. ओके, बाकीचे राहिलेले एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे, त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा तुम्हाला प्रॉब्लेम असं काही येणार नाही. फक्त तुम्ही कॅल्क्युलेशन तेवढे परफेक्ट करा. ओके, याच्या बाहेर तुम्हाला याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट मध्ये काहीही नाही आहे. ओके, पहिले आपण बघितले आपण क्लास कंटिन्युअस असतील तर आणि क्लास कंटिन्युअस नसतील तर. ठीक आहे.